विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आईस टेक्स्ट इफेक्ट शिकणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी एक बॅकग्राऊंड घेतलेली आहे. त्यानंतर यावरती मी एक टेक्स्ट टाईप करून घेतो. त्यानंतर या टेक्स्टला या ठिकाणी जाऊन कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो. त्यानंतर इमेज रोटेशन मध्ये जाऊन 90 डिग्री क्लॉकवाईज असं रोटेट केलंय. त्यानंतर यालाच फिल्टर मध्ये जाऊन स्टायलाइज विंड हा इफेक्ट अप्लाय करतोय. कंट्रोल F या शॉर्टकट कीने मी हा इफेक्ट रिपीट करू शकतो. पुन्हा याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं जेणेकरून हा इफेक्ट याला फायनलाइज होऊन जाईल आणि रोटेट मध्ये इमेज मध्ये जाऊन पुन्हा काउंटर क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे. आता हा इफेक्ट या ठिकाणी आपण पाहता विंड इफेक्ट अप्लाय झालेला आहे आपल्या टेक्स्टला. त्यानंतर या टेक्स्टवरती राईट क्लिक करा आणि या ठिकाणी जाऊन ब्लेंडिंग ऑप्शन हा सिलेक्ट करा. ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये बीवेल आणि एम्बॉस ऑन करा. बीवेल आणि एम्बॉस मध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा इफेक्ट मिळेल. त्यानंतर या ठिकाणी व्हाईट हा कलर ठेवा आणि या ठिकाणी ब्लॅक कलर ठेवायचा. त्यानंतर या ठिकाणी मी रिंग किंवा या दोन्हीपैकी एक ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. हा आहे रिंग किंवा हा इफेक्ट यापैकी एक आपण घेऊ शकतो. मी रिंग इफेक्ट सिलेक्ट केलाय आता. त्यानंतर या ठिकाणी टेक्स्चर हे ऑन केलंय. टेक्स्चर मध्ये जाऊयात. टेक्स्चरची सेटिंग पाहूयात. या ठिकाणी टेक्स्चर मी कोणतं सिलेक्ट केलंय. मला जो या ठिकाणी योग्य वाटतोय किंवा जो हवा आहे तो मी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी डेप्थ किती हवी आहे अशा प्रकारे टेक्स्टला मी या ठिकाणी इफेक्ट अप्लाय केला. त्यानंतर बीवेल एम्बॉस मध्ये पुन्हा जाऊन या ठिकाणी मी साईज टेक्स्टची सेट करू शकतो. त्यानंतर डेप्थ किती हवी आहे मला डेप्थ या ठिकाणी मी सेट करू शकतो. तर टेक्स्ट आपला अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर ब्लेंडिंग ऑप्शनवर क्लिक करा आणि ॲडव्हान्स्ड ब्लेंडिंग मध्ये जाऊन ओपॅसिटी कमी करा जेणेकरून बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये ओव्हरले दिसेल. अशा प्रकारे आपलं टेक्स्ट हे आहे आईस टेक्स्ट मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. यामध्ये काही थोडेसे चेंजेस आपण करूयात जेणेकरून आपलं टेक्स्ट परफेक्ट दिसेल. आणि अशा प्रकारे आपल्याला हे आईस टेक्स्ट या ठिकाणी दिसतंय. काही चेंजेस केल्यानंतर अजून आपल्याला परफेक्ट इफेक्ट या ठिकाणी मिळेल. टेक्स्चर किंवा तुम्ही या ठिकाणी जो टेक्स्चर पॅटर्न आहे हा चेंज करू शकता. अशा प्रकारे हा आईस टेक्स्ट इफेक्ट या ठिकाणी मला मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे इफेक्ट या ठिकाणी टेक्स्टला देऊन तुमचं टेक्स्चर चेंज करू शकता. त्याबरोबर साईज डेप्थ वगैरे चेंज करू शकता आणि तुम्हाला हवा तसा इफेक्ट या ठिकाणी तुम्ही तो मिळवू शकता. याप्रमाणे आईस टेक्स्ट इफेक्ट आपण या ठिकाणी अप्लाय केला. तर याप्रमाणे मला हा रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे आईस टेक्स्ट इफेक्ट. ओके करून हा आपण या ठिकाणी फायनलाइज करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण आईस टेक्स्ट इफेक्ट या ठिकाणी आपल्या टेक्स्टला देऊ शकतो. होप तुम्हाला माझं हे ट्युटोरियल आवडलं असेल. माझे इतरही फोटोशॉपचे काही ट्युटोरियल्स आपण यूट्यूबवर सर्च करू शकता, पाहू शकता. माझं नाव रोहित चौधरी आहे. माझ्या नावानेही तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला बरेचसे
ट्युटोरियल्स या ठिकाणी पाहायला मिळतील. थँक्यू गाईज.